बातमी कल्याणमधून आगी संदर्भात कल्याणमध्ये बंद घराला आग लागलेली आहे। आगीमध्ये संपूर्ण घर हे पूर्णपणे जळून खाक झाले। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी पोहोचली आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। तर कल्याणमध्ये ही घटना घडलेली आहे। एका घराला आग लागलेली आहे। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। मात्र अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि आग हे आटोक्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। तर कल्याणमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। कल्याणमध्ये एका घराला आग लागलेली आहे। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। मात्र आजूबाजूलाही अनेक घरं आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आजूबाजूच्या घरांना ही आग आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न हे सुरू आहेत। तर हे दृश्य आपण पाहतोय कल्याणमधून एका घराला आग लागली। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। मात्र या ज्या घराला आग लागलेली आहे त्या घराच्या आजूबाजूला सुद्धा अनेक घरं आहेत। या आगीची धग आजूबाजूच्या घरांना पोहोचू नये यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडलेत। किशोर, कल्याणमध्ये एका घराला आग लागलेली आहे, सध्याची काय स्थिती आहे तिथली? नक्कीच जगदीश, ज्या पद्धतीने ही आग लागलेली आहे, एका बंद घराला आग लागलेली आहे आणि बंद घर जी आग लागलेली आहे त्याचं कारण अस्पष्ट आहे। कारण की ही दुपारच्या क्षणाला आग लागली होती। आजूबाजूच्या जो परिसरातले जे लोक आहेत ते घाबरले होते की त्यामुळे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं आणि फायर ब्रिगेडला बोलवल्यानंतर आता अग्निशमन दलांनी आग विझवण्याचं काम केलेलं आहे। मात्र आगीचं कारण अस्पष्ट आहे। कुलूप लावलेलं दार होतं, आग कोणी लावली हा एक तपासाचा विषय आहे। पोलीस याबद्दल अधिक तपास करतायत आणि एकंदरीत इथे ह्या परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। जगदीश, आग आता आटोक्यात आलेली आहे का? हो, आग आटोक्यात आलेली आहे। अग्निशमन दलांचे आहेत ते आता शर्थीचे प्रयत्न केलेले आहेत आणि अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलेलं आहे। जगदीश, धन्यवाद किशोर दिलेल्या माहितीबद्दल।